नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषद नागपूर यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। यासाठी मित्रांनो कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, बाकी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असंच नवीन चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा सुरू करू। ओके, तर मित्रांनो तुम्हाला हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या मार्फत तुम्हाला कंत्राटी स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहे। त्यामध्ये जर पहिले तर तुम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत स्टाफ नर्स आणि MPW मेल यांची तुम्हाला पदभरती असणार आहे। यासाठी मित्रांनो ज्या जागा आहेत त्यासाठी पे स्केल पात्रता जर दिली तर पहिली पोस्ट आहे आपला दवाखाना यांच्या अंतर्गत स्टाफ नर्स असणार आहेत। एकूण 24 जागेसाठी मंजुरी आहेत। रिक्त पदे 4 आहेत आणि नियुक्तीचे ठिकाण जर बघितले तर समित्यानुसार वेगवेगळी ज्या जागा रिक्त असतात त्या ठिकाणी तुमची नियुक्ती असणार आहे। त्यासाठी 4 जागेपैकी ST ला 1, NTB 1, ACBC 1, EWS 1 असणार आहे। त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे GNM रजिस्ट्रेशन विथ किंवा बेसिक नर्सिंग सुद्धा लागणार। त्यासाठी OMR साठी पहिले तर कास्टसाठी 63 वर्षापर्यंत आणि ओपनसाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे आणि 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे आपला दवाखाना अंतर्गत तुम्हाला MPW मेलसाठी पोस्ट असणार आहेत। 24 जागेसाठी मंजूर आहेत। रिक्त पद आहेत 7। त्याचबरोबर ज्या ठिकाणी नियुक्ती असणार आहे त्यासाठी नंतर तुम्हाला सांगण्यात येणार आहे की कुठल्या ठिकाणी तुमची नियुक्ती असणार आहे। त्याचबरोबर 7 जागेपैकी NTD साठी 1, ACBC साठी 2, EW साठी 2 आणि ओपन 2 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार। त्यासाठी पात्रता जर दिली तर 12वी सायन्समधून पास लागणार आहेत। त्याचबरोबर तुमचा जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आहे तो लागणार आहे किंवा पॅरामेडिकलचा कोर्स जो असतो तो सुद्धा तुमचा लागणार आहे। त्यासाठी OMR जर दिली तर कास्ट असेल तर तुम्ही 63 वर्ष तुम्ही हा अर्ज करायचा आहे। ओपनमध्ये असेल तर 38 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे। 18,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे। यामध्ये मित्रांनो जी पदभरती आहे त्याच पदभरतीचे काही नियम व अटी शर्ती सुद्धा आहे। त्यामध्ये जर जाहिरात जर बघितले तर NHM ZP नागपूर किंवा zpnaagpur.महाराष्ट्र.go.in या तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर हा ऑनलाईन अर्ज लास्ट डेट 10/4/2026 सायंकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो टीप आहे, त्यामध्ये www.nhm.zpnagpur.in या संकेतस्थळावर तुम्हाला आपले मूळ दस्तावेज स्कॅन करून तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी ओपनसाठी परिचय शुल्क असणार आहे 150 रुपये आणि कास्टसाठी 150 रुपये तुम्हाला परिचय शुल्क असणार आहे। ते RTGS NEFT किंवा UPI बँकेद्वारे तुम्ही या ठिकाणी फी भरू शकतात। यासाठी मित्रांनो तुम्हाला निव्वळ कंत्राटी स्वरूपात पदभरती मग 29/6/2026 पर्यंत तुम्हाला जॉब करायचा आहे। त्यानंतर तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा करू शकता। यामध्ये मित्रांनो सदर पदभरती राज्य शासनाच्या नियमित नसून किंवा कंत्राटी स्वरूपात पदभरती असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला जी की परमनंटचे रूल्स या ठिकाणी घेता येणार नाही। त्याचबरोबर अर्जदारावरती कुठलाही गुन्हा वगैरे नोंद नसावा आणि तो शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम असावा। मित्रांनो यासाठी कोणतीही एक्झाम न देता तुमची निवड प्रक्रिया असणार आहे। ही निवड प्रक्रिया म्हणताना तुम्हाला गुणांकन पद्धतीने असणार आहे। त्यासाठी विवरण असणार आहेत। पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन असल्यास 50 गुण असणार आहेत। पदाचं इतर शैक्षणिक अर्हता असल्यास 20 गुण असणार आहेत आणि पदासाठी शैक्षणिक अर्हता असल्यास एक्स्ट्रा क्वालिफिकेशन असल्यास त्यासाठी सुद्धा आहेत आणि अनुभव असल्यास 6 गुण प्रत्येक वर्षासाठी असे 30 गुण असणार आहेत। एकूण तुमची 100 गुणाची गुणांकन पद्धतीने तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशननुसार मार्क आणि मेरिट लावले जाणार आहेत आणि त्यांचं मेरिटमध्ये नाव आलं तर तुमची डॉक्युमेंटेशन सुद्धा तुमचं असणार आहे। यासाठी मित्रांनो अनुभवाकरता काही नियम अटी शर्ती सुद्धा आहे। त्यामध्ये जर संबंधित पदासाठी जाहिरातमध्ये नमूद अनुभवी व्यक्ती प्राप्त न झाल्यास खालीलप्रमाणे विचारात घेतली जाणार आहे। त्यामध्ये त्याच राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत तुम्हाला अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य असणार आहे। त्याचबरोबर इतर राबवण्यात येणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे अनुभव असलेल्यांना प्राधान्य असणार आहे। त्याचबरोबर अशासकीय यंत्रणेमार्फत जर राष्ट्रीय आरोग्य अभियान किंवा इतर जे अनुभव असले त्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे। त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो निवड प्रक्रिया ही गुणवत्तेनुसार आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहेत। त्याचबरोबर सदर निवड पदभरती या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्याच्या जपून ठेवण्यात येणार आहेत। म्हणजे
तुमची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट सुद्धा जपून ठेवण्यात येणार आहे. 3 महिन्यानंतर ती नष्ट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भरती प्रकार रद्द करणे किंवा स्थगित किंवा अंशतः बदल करणे हे सगळे अधिकार जर बघितले तर माननीय मुख्य अधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष वगैरे असतात त्या निर्णय राखीव असणार आहे. ओके, तर हे तुम्ही तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.